नमस्कार. मी बेसळची चटणी बनवणार आहे. हे जे बेसळ इकडं मुंबईत बेसळ म्हणतात त्याला, म्हणजे भाजीवाल्याला समजतच नाही त्याला काय वेगळं म्हणतात ते. आपल्या इकडे याला सब्जाचा झाड असते, सब्जाचा पत्ता म्हणून. आणि हे खूप छान याची चटणी बनते. त्याच्यात लागणारे साहित्य घेतले मी. अक्रोड घेतलेला आहे 100 ग्राम. लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आता 20-25 हात आहे. आणि ही 3 ते 4 मिरच्या हातात. मी याला व्यवस्थित मिक्सरमध्ये याला थोडं भाजून घेणार आहे. भाजून घेऊन मिक्सरमध्ये याची चटणी बनवणार आहे. याला हलकंसं थोडं भाजून घ्यायचं. मिरच्या घातल्या मी आणि लसूण घालून मला थोडंसं अगोदर फिरून घ्यायचं. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. असं थोडंसं बारीक झालं ना की याच्यामध्ये वाटीभर तेल टाकायचं आपल्याला. अशी ही सॉस झालेली आहे तयार. आपण मार्केटमध्ये विकत घ्यायला गेलं तर खूप महाग भेटते. हे अशा छोट्या मोठ्या स्टीप आपण घरीच बनवू शकतो आणि खूप छान बनते. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप छान होते घरी. हे तुम्ही ट्राय नक्की करा. अक्रोड, बेसळ आणि लसण, हिरवी मिरचीची आहे. आपण ठेचा म्हणू शकतो, पण याला पेस्टो सॉस असं बोलतात. हे खूप छान घरी होते. तुम्ही पण करा. अशी घरी आपण छोट्या मोठ्या गोष्टी खूप लवकर करू शकतो. बाहेरच्या मार्केटचं खाण्यापेक्षा घरचं खाणं खूप छान.